आमचा शो काय अरे उघड राजे उघड राजे आता राहू दे तिथं आहे तिथं थांबा नाही बरोबर आहे. बस बस मग कसं काय कुठे कुठे आमचं तिकीट त्यांच्या आधी नाही लागत बाकी सगळ्यांचं लागायचं. इम्रान भाई काही आवश्यकताच नाही झालं. अरे अविनाश कॅमेरात आला ना तू. सरकार आहे ना जरा चढत होते ना टाकीवर कोणासाठी चढले परत एकदा बोला जनतेचं काम कोणासाठी मग आम्ही टाक्यावर चढायचो रस्त्याने लोक फिरायचो आणि तुम्ही आमचं काय करायचं आमचा तमाशा केलाय तुम्ही तमाशा अक्षरशः वेळेवर ज्या महिलेचं काहीही काम नाही त्या महिलेला तुम्ही दिलं आणि ज्या महिला तर पक्षाचं कोण कधी कोण माणसं त्यांच्या कोण बायका दिसल्या का विचारा बरं प्रश्न काय येतं त्यांना आम्हाला विचारलं होतं मीटिंगमध्ये काय ते याच्यामध्ये काय इंटरव्ह्यू मध्ये हा राईट विचारा ना त्यांना आमच्या समोर विचारा एका पण महिला जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर मी स्वतः तिचा प्रचार करते आणि जी इव्हन तुम्ही ज्या महिलेला माझ्या प्रभागामध्ये दिलाय ना तिला प्रभाग विचारा कुठून कसा सुटलेला मी तिथं तळागाळात काम केलेलं 22 वर्ष जॉब नाही माझा पैसा खर्च झालाय आज का केलं तुम्ही सगळं आम्हाला 1 महिना आधी जर तुम्ही क्लिअर केलं असतं की आम्ही तुम्हाला तिकीट देणार नाही तुम्ही फक्त पक्षाचं काम करायचंय तुम्ही जे उमेदवार आम्ही देणार त्यांच्या मागे चालायचंय ओके काही विषय नव्हता आमचा आम्हाला काहीही त्याचा त्रास झाला नसता आम्ही जोमाने काम पक्षाचंच केलं असतं आम्ही म्हटलं असतं चला मला तर इव्हन 22 वर्षामध्ये कंटिन्यू पद असो किंवा तिकीट असो डावलले गेलेले आणि सगळ्यात जास्त जर पूर्वमध्ये काम असेल तर आरती कुटलकर या बाईचं काम आणि हे सगळ्यांना विचारा गाजलेलं आहे तिथून आज बी गाजले मग काय डावललं तुम्ही कारण काय आहे त्याचं का ताईच्या घरीने आरती ठेवली तुमची ठेवली तुमचं 50 वर्ष तिथं स्वागत केलं सावे साहेबांची गोड तुला केली मी काय नाही केलं सांगा हजार 3,000 महिलांचा कार्यक्रम घेतला कोण आहे मी कमाल होते का रोजान लावली होती तुम्ही मला पेमेंट चालू होता मी जर पेमेंट जॉबला असते ना 10,000 रुपये महिन्यानं जरी असते लावा हिशोब आजपर्यंतचा माझा का केला हा खेळ तुम्ही खेळ नसता हे बघा तुम्ही इतर कोणाचा केला मला मान्य होता तुम्ही महिलांचा खेळ नसता करायला पाहिजे महिला एक महिला घर सोडून तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक मिटिंगसाठी घरावर तुळशीपत्र ठेवून येते मग का खेळ केलाय तुम्ही लोकांनी आमचा का तमाशा केलाय आम्हाला विचारणारे लोक नाहीये कशा नजरेने बघतात आमच्याकडे माहितीये तुम्हाला आता लोक मी जर बोलले ना तर खूप घाण शब्द आहे आणि तो मला स्वतःसाठी किंवा माझ्या कुठल्याच महिलेसाठी बोलून घ्यायचा नाही या अर्थाने बघतात आमच्याकडे आता कोण आहे त्याला जबाबदार सांगा ना अहो नाही समजल्या ना तुम्ही भावना बाबा आमच्या नाही समजल्या भावना समजणारे असते तुम्ही तर हा खेळ पांगलाच नसता हे काय या तमाशा आम्हाला पण आवडत पक्षाचे एकनिष्ठ म्हणजे आम्ही काय एका नवऱ्यासोबत संसार करणारा बायका आहे 10 नवऱ्यासोबत नाही म्हणून याच पक्षाचं म्हणून इथं बसलेले नाही तर गेलो असतो अजून 4 ठिकाणी हजारोचे बाजारो पडले पडलेत ना पण आम्हाला कमळाचा आम्हाला आणि भारतीय जनता पार्टीचा अभिमान आहे फक्त हा खेळ केलाय तो फक्त खालच्या नेते लोकांनी खालच्या चमचे लोकांनी केलेला आहे लिहून देते मी एकेकाचं नाव पण सांगते मागाशी बाईटमध्ये पण बोललेली मी सगळ्यांची नाव बोललेली माझ्या प्रभागातली का बांधले तुम्ही सगळे त्यांचे अरे का बांधले तुम्ही सगळे त्यांचे काय दबाव कशाचा आहे तुम्हाला त्यांचा आपल्याला बिलकुल दबाव नाही बरोबर की नाही मग पक्षाने काय सांगितलं होतं ऐका पक्षाने बरोबर आहे की नाही दादा ऐका पक्षाने काय सांगितलं होतं आरक्षण 50% आरक्षण कोणासाठी हो कोणासाठी महिला पदाधिकाऱ्यांसाठी होतं
कुठे महिला पदाधिकारी माझी 4 ते 5 ते 7 महिलांच्या वर एक महिला पदाधिकारी नाही आमची. कुठे का तुम्ही 50 महिलांवरती अत्याचार केलाय? का केलं तुम्ही अन्याय हा? कुठे का दिलं तुम्ही बायकांना त्यांच्या पद तिकीट काय दिले? काय नाही देणार तुम्ही? तिकीट देणार आहे का? तिकीट देणार आहे का? तिकीट देणार आहे का? तुमचं सगळं नाही सन्मान काय सांगतो कॅमेरा समोर बोलायचं का? आता आपल्या घरचा विषय यांच्या समोर बोलायचा का? कॅमेरा आले म्हणून तुम्ही आम्हाला विचारायला लागले. नाही मी सकाळपासून बोललो 3 तास बोललो होतो मी. असं नाही मी तर माझ्याबद्दल फोन पण हो केला. ना. असेल तुम्ही हो फक्त मराठी त्यांनी ताई फोन विचारावा. मराठी मी ताई यांना त्यांची मराठी विचारायला ताई लागली. मराठी ताई आपले संबंध तसे नाहीये. काही गोष्टी समजून घ्या. मी अधिकारानं आलो तुमच्याकडे. ऐका ना भाऊ, ऐका ना. काही ऐका गोष्टी ना, ऐका ना, भाऊ, समजून ऐका घ्या. ना. अधिकारानं आलो. शिदोळे ऐका सर ना, काय आम्ही पण बोलतील? अधिकारानेच तुमच्या अधिकारानं आलो. तुमचे ना आपले पारिवारिक संबंध आहे. ऐका, एक दिवस आधी ए, येऊन बोलू देते राहिलो. का मला? बोलू देते का? आता थांबेल तेव्हा थांबेल. थांब थोडीशी 2 मिनिटं. सांगा तुम्ही शहर अध्यक्ष होत असताना मला कोणतं पद होतं? तुम्ही शहर अध्यक्ष असताना मला कोणतं पद होतं? महाराष्ट्रात तुम्हाला करायचं. महाराष्ट्राचे तुम्ही पदाधिकारी ते होत्या. दिलं. हो दिलं तुम्ही नाही. माझ्या वेळेस महाराष्ट्राचे पदाधिकारी नव्हतं होत्या. दिलं. अहो तुमच्याकडे लेटर मागायला आले, लेटर सुद्धा तुम्ही दिलं. ओबीसीचं होतं. काही नव्हतं दिलं. अरे तुम्ही सदस्य म्हणून तुम्ही पद म्हणतात का सदस्याला? नाही असं कसं कुठे मला लेटर नाही काही नाही कसं काय मी मनाने म्हणायचं पद होतं असं. सदस्य म्हणून काय पद असतं का? हो बरं मागच्या वेळेस तुमच्या वेळेस मी डावरला गेलं. तुम्ही सोडायचे खरोखरच भाऊ म्हणून आलेले ना. भाऊ म्हणून भाई म्हणून आलो. ऐका ना, भाऊ म्हणून बहिणीसारखाच आलो. न्याय करणार पक्ष असतात. म्हणून नाही आलो. पक्ष म्हणून नाही आलो. तुम्ही जे बोलता ना पक्ष म्हणून नाही आलो. भाऊ म्हणून आलो मी. आणि तुम्ही मला तुमच्या ओळखता का? घरातला माणूस मी 100% म्हणून आलो. ना. माझ्यासारखे तुम्ही बस, बस. म्हणून बोलू लागलो मी तुम्हाला. मनात एक आणि होटात एक नाही आपलं. मनात एक आणि होटात एक नाही. तुम्ही शितोळे सर ऐक थांब 2 मिनिटं. शितोळे सरांची बाईट ऐकली का? काय बोलले ते? कोणाकडे असेल तर ऐका. काय झालं 2010 मध्ये तुम्हाला तिकीट दिलं होतं. आता कशाला? त्याचं काही सांग. हा? काही म्हणजे संबंध नाही ना नवीन आहे. हे- चुकीचं ते नवीन आहे अरे अजून. त्यांना माहिती बरे आहे. शिस्तबद्ध पद्धत कार्यकर्ते. मग अशा माणसाला कशाला पाठवायचं? म्हणजे ज्याला ऐकून घ्यायचं नाहीये, मला आता त्यांना ऐकून घ्यायचं नाहीये, म्हणजे आपलं ऐकून नाही घ्यायचं तर कशाला हे करायचं? हो यावर महामंत्रीजी चला माझ्या महामंत्री हे चल. मी घेऊन हे माय. साधे साहेब हे जाऊ दे. तुम्ही येणार? अरे, मी भाऊ म्हणून आलो. माय. बोलून तर घे, तुला ते पटलं तर सगळं मान्य कर. पटलं तर मान्य कर. पटलं तर मान्य कर. हा ना, पटलं तर मान्य करा ना. मी यांना बाजूला पाठवते बोला. नाही, 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 ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे. मध्ये सलमान- रुमाली- हे माय. बघा.